आपण पाहत आहात VIP महाराष्ट्र न्यूज। या कालावधीत होणार पु ल कला महोत्सवाचे आयोजन। अंधांच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत तामिळनाडूचे वर्चस्व। काम बंद आंदोलन नोटीस देत वकील दाम्पत्याची एसटी कर्मचाऱ्यांशी पुन्हा लबाडी, श्रीरंग बर्गे यांची टीका। बृहन्मुंबई महानगरपालिका निवृत्त कर्मचारी आणि मोहिते महाविद्यालयाचा उपक्रम, आदिवासींची दिवाळी केली गोड। महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग, पु ल देशपांडे महाराष्ट्र अकादमी मुंबई यांच्या वतीने 8 ते 14 नोव्हेंबर 2023 या कालावधीत पु ल कला महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवाचे उद्घाटन 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभ हस्ते पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कलांगण प्रांगणात होणार आहे। पु ल कला महोत्सवात साहित्य, गायन, वादन, नृत्य, नाट्य अशा विविध कला प्रकारांवर आधारित अनेक कार्यक्रमांची पर्वणी असणार आहे। उद्घाटनानंतर कलांगण येथेच काफिला कोल्हापूर या संस्थेचा मराठी, हिंदी, उर्दू प्रेम साहित्यावर आधारित जियारत हा कार्यक्रम सादर होणार आहे। पु ल कला महोत्सवांमध्ये सादर होणारे विविध कार्यक्रम हे सर्वांसाठी विनामूल्य आहेत। तरी सर्व पु ल प्रेमींनी तसेच कलासक्त रसिक जनांनी या महोत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे। लातूरात झालेल्या अंधांच्या राष्ट्रीय कनिष्ठ गटाच्या बुद्धिबळ स्पर्धेत गतवर्षीप्रमाणे याही वर्षी तामिळनाडू येथील सेम पॅनियल आणि महाराष्ट्राच्या तनिष वाघमारे यांनी स्पर्धेचे विजेतेपद, उपविजेतेपद आपल्याकडे राखले। तृतीय पारितोषिक तामिळनाडू येथील जॉन हॅरिस यांनी पटकावले। गुजरातचा राहुल वाघेला 4थ्या स्थानावर आणि दिल्लीचा अश्विन राजेश 5व्या स्थानावर असे यश खेळाडूंनी संपादन केले। विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र तसेच सन्मान चिन्ह मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले। 5.5 महिन्यांच्या प्रदीर्घ संपानंतर एसटी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लिखित स्वरूपात लागू झाला म्हणून आझाद मैदानात गुलाल उधळत जल्लोष केला आणि आता पुन्हा 7वा वेतन आयोगाच्या मागणीसाठी काम बंद आंदोलनाची नोटीस देणे ही दिशाभूल असून वकील दाम्पत्यांकडून एसटी कर्मचाऱ्यांशी पुन्हा लबाडी केली जात आहे अशी टीका महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केली आहे। एसटी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू झाला, संपात सहभागी कर्मचाऱ्यांना सेवा सलगता मिळाली असे जाहीर करून गुलाल उधळण्यात आला। मग आता पुन्हा 7वा वेतन लागू करण्याची मागणी करणे ही दिशाभूल असून यामध्ये स्पष्ट लबाडी दिसत आहे। एसटी कर्मचाऱ्यांना संप काळात दिलेली वेतनवाढ ही चुकीची असून त्यात दुरुस्ती होणे गरजेचे आहे। याशिवाय गेली अनेक वर्षे महागाई भत्त्याचा फरक मिळालेला नाही, तो दिला पाहिजे आणि हे सरकारचे काम असून त्यांना जाब विचारण्याऐवजी प्रशासनाला नोटीस देऊन कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली जात आहे असा आरोपही बर्गे यांनी केलाय। एसटी कष्टकरी जनसंघाने जी उद्यापासून कामबंद आंदोलनाची नोटीस दिलेली आहे, तर मला असं वाटतंय की ती चुकीची आहे। याचं कारण असं, नवीन गाड्या घेणं, 7वा वेतन आयोग देणं, महागाई भत्ता देणं, महागाई भत्त्याचा फरक देणं, या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या सरकार दरबारी मांडल्या पाहिजेत। खरं तर त्या एसटीकडे मागून काहीही फायदा नाही आणि म्हणून दुसरा असा मुद्दा आहे की 7वा वेतन आयोग मिळाला, सर्व प्रश्न सुटले म्हणून आझाद मैदानात संपानंतर ज्यांनी जल्लोष केला तेच पुन्हा 7व्या वेतन आयोगाची मागणी करतायत। हे दुर्दैवी आहे, हे लोकांची फसवणूक आहे, लबाडी आहे। दुसरं, विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती आता काय बोलायला तयार नाही। खरं तर सरकारचं आणि सदावर्तेचं साठलोट आहे म्हणून जे सरकारकडे प्रश्न मांडायचे ते प्रश्न एसटी महामंडळाकडे काम बंद नोटीस देऊन मांडतायत, हे एकदम दुर्दैवी आहे, चवळीला घातक आहे। एसटीच्या गाड्यांची दुरावस्था झालेली आहे, गाड्या नवीन आल्या पाहिजेत। आम्ही आमच्या एसटी महामंडळानं शासनाकडे 2200 गाड्या नवीन घेण्याची फाईल पाठवली आहे। त्या गाड्या लगेच येणार आहेत कारण त्या रेडी गाड्या आहेत, पण ती फाईल शासन दरबारी आता अनेक दिवस पडून आहे, त्याच्यावरती निर्णय झालेला नाही। 900 कोटीचा निधी त्याला शासनाने मंजूर केला बजेटमध्ये, त्याच्यावरती काही होत नाही आहे म्हणून मूळ विषयाला बगल देण्याचं काम हे सदावर्ती दाम्पत्य करत आहे आणि याला आता एसटी कर्मचारी बळी पडणार नाहीत, यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत ह्याची मला खात्री आहे। हे आपल्या माध्यमातून मला जनतेला सांगायचं आहे।
आदिवासी दीनदुबळ्यांच्या जीवनात दीपावली प्रकाशमान करण्याचे काम रॉयल बॉईज ग्रुप मागील 6 वर्षांपासून करत आहे. यंदाच्या दीपावलीतही एक करंजी मोलाची आणि एक वस्त्र मोलाचे हे उपक्रम राबवून बृहन्मुंबई महानगरपालिकेतील निवृत्त कर्मचारी आणि मोहिते महाविद्यालय खोडाळा जोगलवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून खोडाळा जवळच्या कामडवाडी येथे 120 आदिवासी गरजू कुटुंबांना दिवाळी आणि भाऊबीजेनिमित्त फराळ आणि मिठाई वाटप करण्यात आली. तसेच 70-80 महिलांना भाऊबीजेच्या औचित्याने साड्यांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपत दिवाळी गोड करण्याचा उपक्रम मोहिते महाविद्यालयाकडून राबविण्यात आला.